जय हिंद सर्वांना. सर्वजण अभ्यास करत असाल असं गृहीत धरतोय आणि आपलं टास्कवर टास्क चालू आहे. जे विद्यार्थी पहिल्यापासून बघतात त्यांनी काय करायचंय, कमेंट मध्ये जायचंय. लिंक टाकलेली आहे, 1 ते 16 पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी लिंक मिळतील, त्या बघून घ्या. कारण कसं आहे, तुम्ही स्टेप बाय स्टेप जर अभ्यास केला तर तुम्हाला ह्या स्पर्धा परीक्षेमधून पोलीस भरतीमधून कोणीही बाजूला काढू शकत नाही. कारण कसं आहे, जो स्टेप बाय स्टेप जातो त्याला 101% यश मिळतं. डायरेक्टच आज पोलीस भरती करायची म्हणलो, डायरेक्टच लसावी मसावी शिकलो, मेळ लागणार नाही. काही बेसिक कन्सेप्ट तुझ्या पाठ पाहिजे. म्हणजे तुला सुरुवात संख्यापासूनच करायची, ही गोड डोक्यात घालायची. संदीप्या, संदुल्या, संत्या. कारण इथं कसं आहे माहित आहे का, स्पर्धा भरपूर आहे. तुझ्यापेक्षा आगाव आणि तुझ्यापेक्षा हुशार पण पोरं या भरतीमध्ये हायती. त्यामुळे मीच लय हुशार असं गृहीत धरायचं नाही. चला तर सुरुवात करूया. टास्क नंबर 16. बघा पहिला प्रश्न, पूर्णांकामध्ये 999 1/7 अधिक पूर्णांकामध्ये 999 2/7 अधिक पूर्णांकामध्ये 999 3/7 अधिक पूर्णांकामध्ये 999 4/7 अधिक पूर्णांकामध्ये 999 5/7 अधिक पूर्णांकामध्ये 999 6/7 बरोबर प्रश्नचिन्ह. असं मोठा प्रश्नाने हा परीक्षेमध्ये पडलेला आहे. अजिबात घाबरायचं नाही. जेवढं मोठं तेवढं शॉर्ट असतं, एवढं लक्षात ठेव. बरोबर. आता इथे एक गोष्ट बघा, छेद सगळ्याचा समान आहे. बरोबर आहे. मग तुम्ही छेद समान असल्यावर काय करता, छेद 1 लिहिता. बरोबर. छेद 1 लिहिला आणि जेवढ्या संख्या अंशामध्ये आहेत तेवढ्याची तुम्ही काय करता, बेरीज करता. बरोबर. बघा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 या सगळ्यांची बेरीज संदीप्या किती आली रे, 21 आली. 7 1 7 7 3 21 हे 3 बाजूला ठेव. आता पुढे 999 किती वेळा आहे, 1 2 3 4 5 6 6 गुणाकारामध्ये 999. 96 54 ला 4 हातचे आले 5. 96 54 आणि 5 59 ला 9 हातचे आले 5. 96 54 आणि 5 59 5994 अधिक हे 3 बरोबर 5997. कुठं दिसतंय, इथं दिसतंय संदुल्या संदीप्या. हे झालं तुझं उत्तर. बरोबर. बरेच विद्यार्थी अशा प्रश्नाला सोडून देतात का, सराव नसतो. म्हणून घरीच याचा सराव करायचा. अगदी सोपा. काय केलं आपण, 999 6 वेळा आहे म्हणून 999 ला गुणलं, त्याचं उत्तर आलं 5994. पुढे काय केलं, छेद समान आहे म्हणून छेद 1 घेतला आणि अंशातील सगळ्या संख्यांचा काय केला भावड्या, बेरीज केली. बेरीज आली 21, त्याला 7 ने भागलं, ते आलं 3. म्हणजे याचा अर्थ काय झाला तयार, टोटल उत्तर आलं 5997. हे लक्षात ठेवा. पुढे बघा, 3257 गुणाकारामध्ये 3.0 गुणाकारामध्ये 10 गुणाकारामध्ये 0 अधिक 1. बरेच विद्यार्थ्याला हे गणित सोपं वाटतं. विद्यार्थी काय करतो, अरे बापरे गुणाकार 0 आहे मग उत्तर काय येणार 0. हे चुकीचं आहे. कारण का, शून्याच्या पुढे अधिक 1 आहे हे डोक्यात घालायचं. तुझं इथपर्यंत उत्तर 0 येतं. अधिक 1 बरोबर 1 असेल तुझं उत्तर, पर्याय क्रमांक 2. बरेच विद्यार्थ्यांना वाटतं हे सोपं, पण विद्यार्थी काय करतो, गुणाकारामध्ये 0 दिसले गडबडीत 0 लिहितो. पण सावध राहायचं. पेपर परीक्षा यालाच म्हणतात. परीक्षा का घेतली जाते, कारण आपण कुठेही गेलं आपण सरळच म्हणतो इथं तुझी लय परीक्षा होणार. परीक्षा याचा अर्थच काय होतो, परीक्षा. बरोबर. त्यामुळे परीक्षा ही परीक्षाच असते आणि तो तुम्हाला द्यावीच लागते, हे लक्षात ठेवा. बरोबर. उत्तर काय आलं संदीप, तुझं 1 आलं. लक्षात ठेवायचं. गडबड केली की जर 2 वर्षाला फक्त पोलीस भरतीला फॉर्मच भरायचा. गडबड केली, व्यवस्थित डोकं शांत ठेवून पेपर सोडवला की मग तुला काय मिळणार आहे, वर्दीच मिळणार आहे. डोक्यात घाल. बरोबर. पुढे x बरोबर y बरोबर 2z, तर x y z बरोबर 256. इथे काय म्हणतंय, x बरोबर y बरोबर 2z आणि
एक्स गुणाकारामध्ये वाय गुणाकारामध्ये झेड बरोबर 256. तर एक्स ची किंमत तुला संदीप विचारली. अशा गणितामध्ये पर्यायाचा वापर करायचा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्स बरोबर वाय याचा अर्थ काय होतो, एक्स ची आणि वाय ची किंमत बरोबर आहे म्हणजे सेम आहे. जी काय असेल ती सेम आहे. मग इथं जर तुम्ही एक्स ची किंमत 8 घेतली तर वाय ची किंमत काय येणार संदीप? 8 येणार. 2 झेड, 2 ने कोणत्या संख्येला गुणल्यानंतर 8 येतं? 4 ला गुणल्यानंतर. म्हणून 2 गुणाकारामध्ये 4 ह्याचं रूपांतर काय झालं? 8 झालं. म्हणजे झेडची किंमत काय धरली संदीप? तू 4 धरली. मग 8 गुणाकारामध्ये 4 बरोबर 256. तुला एक्स ची किंमत विचारली आहे ती किती आली? 8. पर्याय क्रमांक 2. अशा प्रश्नांचा सराव करायचा आणि याचा सराव करत असताना या टाईपचे कमीत कमी 3-4 प्रश्न तुम्ही स्वतः बनवायचे. म्हणजे तुमचा अभ्यास वाढतो. तुम्ही जर गणित बनवायला शिकले तर तुम्हाला गणित हा विषय चांगला वाटू लागतो. आणि एक सांगतो, जगात सगळ्यात सोपा विषय कुठला असेल तर गणित आणि बुद्धिमत्ता. ज्याला प्रत्येक विद्यार्थी अवघड समजतो तो सगळ्यात सोपा विषय आहे. पण कधी जर तुम्ही याच्यामध्ये सातत्य ठेवलं, ह्याच्या बेसिक कन्सेप्ट पाठ केल्या, सूत्र पाठ केली, शॉर्ट पद्धती तुमच्या जर व्यवस्थित डोक्यात राहिल्या तर याच्या इतका सोपा विषय कुठला नाही हे डोक्यात घाला. बघा, 27 गुणाकारामध्ये 12 अधिक 21 भागाकारामध्ये 7 वजा 327. आता पदावलीमध्ये सहजासहजी सरळ गोष्ट, सामान्य गोष्ट म्हणजे अगोदर कंस सोडवून घ्यायचा. कंस नसेल तर भागाकार सोडवायचा. मग भागाकार कुठं आहे? इथं आहे. मग 27 गुणाकारामध्ये 12 अधिक 7 न जर 21 ला भागलं तर किती आलं? 7 त्रिक 21 वजा 327. बरोबर. आता भागाकार झाल्यानंतर गुणाकार. 22 साती 84 ला 4 हात 4 8 12 दोन्ही 24 आणि 8 32. 324 अधिक 3 वजा 327. गुणाकार झाला की भावड्या काय? बेरीज. 324 अधिक 3 327 वजा 327 बरोबर भोपळा म्हणजे 0. पर्याय क्रमांक 3. पदावलीमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप जाता आलं पाहिजे. बघितल्या डायरेक्ट वजाबाकी करायची नाही. संदुल्या संदीप्या तुला सवय आहे. तू काय करतो? बघितलं की डायरेक्ट वजाबाकी. म्हणजे तुला जे सोपं वाटतं ते करतो. पण इथं चलत नाही. इथं एक मार्ग जातो. एक मार्ग गेला की 1.5 वर्ष तोच पिक्चर, तोच अलाराम, तीच वही, तेच पुस्तक, तोच ठोकळा, तेच मैदान. त्याच्यामुळं इथं व्यवस्थित परीक्षेला गेलं की व्यवस्थित. बघा, 0.00000027 बरोबर 0.27 गुणाकारामध्ये 10 चा x वा तर x ची किंमत काय? बरोबर. अगदी सोपं. तुम्हाला एक सांगतो, पॉइंट सोडून घरे किती आहेत मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. घरे किती आहेत संदीप्या? 10. आता इथं पॉइंट सोडून घरे किती आहेत रे संदीप्या? बरोबर 1 आणि 2. या दोघांची वजाबाकी 8. पॉइंट सोडून इकडे आहे त्यामुळं मायनस. पर्याय क्रमांक 1. 10 चा वजा 8वा घात. बरेच विद्यार्थी इथं 10 चा वजा 10वा लिहायला बघतील. पण वजा 10 कधी येतो? जर इथं फक्त 27 गुणाकारामध्ये 10 चा x वा असं विचारलं असेल तर वजा 10वा येतो. पण इथं तुम्हाला काय केलंय? 0.27 म्हणजे 2 पॉइंट ऑलरेडी यातून तुम्हाला कट करायचे. जास्त जटत बसायचं नाही. ज्याला पॉइंटचं लॉजिक माहित आहे त्याचं चुटकी बाजूचं उत्तर आहे. बरोबर. पुढे बघा, x वजा 5 छेदात 91 बरोबर 15 छेदात 13. बरोबर. हे अगदी सोपं. x वजा 5 जागेवर ठेवायचं. x वजा 5 बरोबर हे 91 भागाकारामध्ये आहे. बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यावर काय होणार? गुणाकारामध्ये जाणार. 15 गुणाकारामध्ये 91 छेदात 13. आता काटाकाटी करायची. 13 13 13 7 91. x वजा 5 बरोबर 15 7 105. हे वजा म्हणल्यावर इकडे गेल्यावर काय होणार रे बावड्या? अधिक होणार. म्हणून x बरोबर 105 अधिक 5
x बरोबर संदीप्या 110 कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 2. फिरवा फिरवी, तुला ऑलरेडी तुझ्या आयुष्यात दुसरी फिरवा फिरवी जमतेच, पण ही फिरवा फिरवी जमली तर तुला काय मिळणार आहे? वर्दी मिळणार आहे. आणि ही फिरवा फिरवी नाही जमली, तुझं मग जमलं. बरोबर? त्यामुळे या गोष्टीवर फोकस करायचा. ह्या साध्या सोप्या गोष्टी आहेत, ह्या वेळ खाऊ गोष्टी आहेत. याचा जर सराव तुम्ही घरी नाही केला तर 101% सांगतो तुम्हाला 90 मिनिटं पुरणार नाहीत. तुम्हाला कमीत कमी 2 तास पेपर सोडवायला लागणार. त्याच्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचं लक्ष दुसऱ्या विषयावर असतं. कारण कसं असतं, पोलीस भरतीला तुम्ही SRPF करा, कारागृह असू द्या, चालक असू द्या, 90 मिनिटाचाच पेपर असतो. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला एखादं गणित जर अवघड आलं तर त्या गणिताला झटत बसायचं नाही. प्रश्नपत्रिका सोडवायची एक मेथड असते, ती वापरायची. काही काही विद्यार्थ्यांचं कसं असतं, अगोदर सोपं सोपं घेतो. मग सोपं सोपं घेत असताना 1 नंबर पासून 100 नंबर पर्यंत तुला सगळे प्रश्न वाचावे लागतील. बरोबर? म्हणजे तुला जो प्रश्न अवघड आहे तो सारखं सारखं त्याच्याकडे जाऊन बघणार. शेवटी 10 मिनिट राहिले, ही राहिलं का ती राहिलं, ती राहिलं का ही राहिलं, ही राहिलं का ती राहिलं, ह्याच्यात तुझा काय होणार? क्लीन बोल्ड होणार. हे लक्षात ठेव. पुढे बघ, 753 गुणाकारामध्ये 753 गुणाकारामध्ये 247 गुणाकारामध्ये 247 वजा, इथं अधिक आहे, वजा 753 गुणाकारामध्ये 247 छेदात 753 गुणाकारामध्ये 753 गुणाकारामध्ये 753 अधिक 247 गुणाकारामध्ये 247 गुणाकारामध्ये 247. बरोबर? आता काय आहे तो? एक लक्षात ठेवा, 3 वेळेस गुणाकार म्हणजे a चा घन अधिक 3 वेळेस गुणाकार म्हणजे b चा घन. a चा घन अधिक b चा घन म्हणजे a अधिक b चा घन, हे पण होतं. आणि वरी काय हो? a वर्ग अधिक, बरोबर, अधिक b वर्ग वजा ab, वजा ab. बरोबर? आता a वर्ग अधिक b वर्गचं काय, b वर्ग घनचं काय तयार होतंय बघा, a वर्ग अधिक b वर्ग वजा ab छेदात, एक लक्षात घ्या, a अधिक b चा घन म्हणजेच a अधिक b, a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. बरोबर? आता एक गोष्ट लक्षात घ्या, डोक्यात ठेवा बघा, हे काय सेम आहे, ह्याला हे कॅन्सल. मग शिल्लक काय राहिलं भावड्या? 1 छेदात a अधिक b म्हणजे 753 अधिक 247. या दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर किती येते? 1000 येते. म्हणून इथं 1000 लिहू, 1 छेदात 1000 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आलं तुझं उत्तर. बरोबर? ह्या दोघांचा भाग किती झाला? 1 झाला, हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा, 6 भागाकारामध्ये 6 अधिक 6 गुणाकारामध्ये 6 वजा 6. बरोबर? याचं उत्तर मला कमेंट पाहिजे. याचं उत्तर काय पाहिजे? संधुल्या, संदीप्या, तुझी मला कमेंट पाहिजे. कमेंट करणं गरजेचं आहे, कारण कसं आहे, मला समजतं की कोण अभ्यास करतो, कोण व्हिडिओ मधूनच सोडतो, कोण शेवटपर्यंत बघतो. बरेच विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थ्यांना काय वाटतं, गणित सोपं असतं, पण मित्रा तुला गणितामध्ये मार्क गेल्यावरच समजतं ते सोपं असतं की नसतं. बरोबर? पुढे बघा, 123 बरोबर 36, तर 234 ला 81 तर 345 ला काय? बुद्धिमत्तेचा साधा सोपा सहसमनचा प्रश्न. बरोबर? 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर किती झालं संदीप्या? 6. त्या 6चा वर्ग किती रे भावड्या? 36. 2 अधिक 3 अधिक 4 किती झालं संदीप्या? 9. 9चा वर्ग किती? 81. आता 345 मध्ये 3 आणि 4 किती? 7. 7 आणि 5 काय? 12. त्या 12चा वर्ग 144. पर्याय क्रमांक 3. इथं सोपं वाटतं, परीक्षेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे नेमकं काय सांगितलंय हेच कळत नाही. पुढे बघा, x आणि y समचलनामध्ये आहेत. जर x बरोबर 10 व y बरोबर 25, जर x बरोबर 6 तर y ची किंमत काय? आता एक लक्षात ठेवा, समचलन, चलन, समचलन आणि व्यस्त चलन. समचलनामध्ये भागाकार समान असतो, व्यस्त चलनामध्ये गुणाकार समान असतो. ही कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे. आता भागाकार समान असतो म्हणजेच काय होणार? x छेदात y बरोबर x छेदात y. ही झाली समचलनाची
कन्सेप्ट आणि व्यस्त चलनाची x गुणाकारामध्ये y बरोबर x गुणाकारामध्ये y ही झाली व्यस्त चलनाची कन्सेप्ट. आता समचलनामध्ये x ची किंमत काय सांगितली 10, y ची किंमत काय संदीप्या 25 बरोबर. x ची किंमत काय 6, y ची किंमत तुला काढायची आहे म्हणजे y जागेवर लिहायचंय. आता y जागेवर ठेव, y बरोबर 25 काय होणार भागाकारामध्ये म्हणल्यावर कुठे जाणार गुणाकारामध्ये. 6 गुणाकारामध्ये 25 छेदस्थानी हे 10 गुणाकारात वक दिशेखाली जाणार म्हणजे भागाकारामध्ये. 5 दोन्ही 10, 5 5 25, 2 1 बेत्रिक 6, 3 5 y ची किंमत तुझी काय आली 15. हे लक्षात ठेव. पर्याय क्रमांक 1 बरोबर. समचलनामध्ये आहे याचा अर्थ मोठा होतो. समचलन म्हणजे व्यस्त चलन बरोबर. बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्याची कन्सेप्ट समजत नाही, कोण काहीही करते, पण ज्याचा अभ्यासावर पगडा त्याला वर्दी बरोबर. बघा 400 अधिक 60 छेदात 2 वजा 12 गुणाकारामध्ये 6. अगदी सोपं. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस अपूर्णांक असा दिलेला असतो त्यावेळेस ह्याचा अर्थ काय होतो 400 अधिक 60 छेदात 2 वजा 12 गुणाकारामध्ये 6 बरोबर. जागेवर भाग घालावा शिका. बेत्रिक 6 शून्याला 0 म्हणजे 400 अधिक 30 वजा 12 गुणाकारामध्ये 6. 430 430 वजा 12 72 ह्यांची वजाबाकी जर केली तर काय येते मित्रा 3 2 8 बरोबर. 430 वजा 72 10 तून 2 गेले 8, 12 तून 7 गेले 5, 3 3 358. पर्याय क्रमांक 2 बरोबर. साधं सोपं असतं. तुम्हाला कन्फ्युजन साठी असं दिलेलं असतं, पण अजिबात घाबरायचं नाही. जर त्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर भाग घालून घ्यायचं. भाग घालून घेतलं की तुम्हाला काय झालं गणित सोपं झालं बरोबर. पुढे बघा 3 छेदात 5 गुणाकारामध्ये 4 छेदात 10 भागाकारामध्ये 2 छेदात 6 बरोबर. 3 छेदात 5 गुणाकारामध्ये 4 छेदात 10 भागाकारामध्ये 2 छेदात 6 बरोबर. आता अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार, ज्यावेळेस अपूर्णांकाचा भागाकार असतो पदावली सेम असेल, मग ती अपूर्णांकाची असेल किंवा साध्या संख्या असतील, ह्याच्यामध्ये पहिल्यांदा भागाकारच करायचा बरोबर. भागाकाराचा नियम काय सांगतो, ज्या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह आहे त्याच्या पुढच्या संख्येची काय करायची पलटी मारायची, म्हणजे त्याच्या अपूर्णांकाची पलटी. छेद अंश झाला पाहिजे, अंश छेदात आला पाहिजे. म्हणजेच 3 छेदात 5 गुणाकारामध्ये 4 छेदात 10. भागाकाराच्या पुढची संख्या गुणाकार चिन्ह येतं 6 छेदात 2. हे आता तुम्हाला सोडवायला सोपं जातं बरोबर. आता सुटतंय का, सुटतंय, भाग जातंय जात नाही. वरी भाग घालवा. 4 त्रिक 12, 12 सख अंशाचा गुणाकार 72, 5 10 50 दोन्ही 100. 72 छेदात 100 म्हणजेच छेदात 2 शून्य म्हणजे 2 घर सोडून पॉइंट म्हणजे 0.72. कुठं दिसतंय पर्याय क्रमांक 14 बरोबर. साधं सोप, अवघडात शिरायचं नाही. पुढे बघा 49 ला 168 तर 36 ला काय. आता हे जमायला पाहिजे बरोबर. आता बघा इथं काय केलंय 49 ह्याची फोड त्यांनी केली 4 अधिक 9 बरोबर 13. या 13चा वर्ग 169 वजा 1 बरोबर 168. दिसायला साधं पण घातक गणित बुद्धिमत्तेचे असतात बरोबर. एक लक्षात ठेवायचं. आता 36 ला त्याचप्रमाणे 36 ची फोड संदीप्या 3 अधिक 6 बरोबर 9. ह्या 9चा वर्ग 81 वजा 1 बरोबर संदुल्या संदीप्या ताई उत्तर काय आलं 80. पर्याय क्रमांक 3. साधं सोपं परीक्षेमध्ये पडलेले प्रश्न आहेत बरोबर. परीक्षेमध्ये परीक्षेला ज्यावेळेस 90 मिनिटाचा सामना करायचा असतो त्यावेळेस या प्रश्नांची उत्तरं सहजासहजी निघत नाहीत. का तर नेमकं काय केलं हे माहित नसतं. 168 69 होय खरं आहे, पण काय केलंय 169 13चा असतंय, पण नेमकं काय केलंय कसं केलंय हे डोक्यात जात नाही. कारण 49 म्हणलं की पोरग 7 करतंय, 7ची दुप्पट काही पण करतंय. पण ज्याला योग्य माहित आहे, ज्याला 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सुटतात त्याची वर्दी आहे. आणि सुटतात म्हणजे नुसतं गोल नाही,
अचूक बरोबर उत्तर आली पाहिजे, लक्षात ठेवा. पुढे बघा, भारत दिल्ली तर फ्रान्सची राजधानी काय? ह्याचं उत्तर पण तुमच्याकडनं अपेक्षित आहे, कारण हे सर्वांना येत आहे. बरोबर, राजधानी, भारताची राजधानी जशी दिल्ली तशी फ्रान्सची राजधानी काय? म्हणजे देशाच्या राजधानी आपण पाठ करा. त्या देशामध्ये प्रमुख ठिकाण जेवढे काय आश्चर्य आहे तेवढे आश्चर्य तुमची पाठ असली पाहिजे. एखादा देश, त्या देशाचं महत्व तुम्हाला माहित असलं पाहिजे. भारत देशाच्या बाउंड्रीवर जेवढे देश आहेत त्यांची बाउंड्री किती, कुणाची जास्त कुणाची कमी, सगळी माहित असली पाहिजे. बरोबर. चला बघा, खालील पैकी संयुक्त संख्या कोणती नाही? बरोबर का, इथं गुगली टाकली आहे. गुगली कुठं टाकली आहे? खालील पैकी संयुक्त संख्या कोणती नाही. इथं तुम्हाला बाउन्सर आहे. नाही, वर्ग काय करताय? खालील पैकी संयुक्त संख्या कोणती हितपर्यंत वाचतंय. पहिल्यांदा 63 बघतंय, मग काय करतंय? 63 7 गुणाकारामध्ये 9 आहे ना, मग लगेच येते. पण प्रश्न म्हणते नाही. 63 संयुक्त आहे का? 7 9 63, 21 आहे का? 7 त्रिक 21 आहे. 71 आहे का? 71 ही संख्या मूळ आहे. मूळ म्हटलं की ती संयुक्त नाही, हेच डोक्यात घालायचं. तुझं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे, लक्षात ठेवायचं. आता 69 ला भाग 3 न घालवा. 3 2 6, 3 त्रिक 9 23, याचा अर्थ 69 पण संयुक्त संख्या आहे. साधं सोपं. संयुक्त म्हणजे दोन संख्यांच्या गुणाकारातून तयार झालेली मूळ संख्या या संयुक्त संख्या नसतात, हे डोक्यात. बरोबर, साधा सोपा प्रश्न आहे, पण ह्याचे मार्क भरपूर जाणे जातात. का तर डोक्यावर 90 मिनिटाचं वजन असतंय आणि प्रश्नचिन्हापर्यंत वाचायला वेळ नसतो. पुढे बघा, चित्रपट पडदा तर नाटकाला. बरोबर, चित्रपट पडद्यावर दाखवला जातो, त्याचप्रमाणे संदीप्या नाटक हे रंगमंचावर दाखवला जातो. नाटक कुठं? रंगमंचावर दाखवला जातो, म्हणून नाटक रंगमंच डोक्यात ठेव. पुढे बघा, गटात न बसणारे पद ओळखा. बरोबर, काही ठिकाणी संख्या असतील. आता या ठिकाणी काय दिले? गुजरात, आंध्र प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश. बरोबर, गुजरात, आंध्र प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश. आता ह्या राज्यापैकी 3 राज्याला सेम टू सेम काहीतरी आहे. 3 राज्य सेम आहेत. ही 4 राज्य भारतातली आहेत. अगदी बरोबर, सगळ्यांना माहित आहे. मग बघा, गुजरात राज्याला समुद्र किनारपट्टी लागली आहे. आंध्र प्रदेश राज्याला लागली आहे. केरळ राज्याला लागली आहे. मध्य प्रदेश या राज्याला समुद्र किनारपट्टी लागली का? लागलेली नाही, म्हणून तुमचा वेगळा घटक मध्य प्रदेश राहिली डोक्यात करायचं. म्हणजे प्रश्न कसाही येऊ शकतो, प्रश्न कुठूनही येऊ शकतो. असं नाही की तुला साधं सोपं विचारतील, आयतं ताट आणून देतील, हे घे 99 गोल मी केले, तू फक्त 1 गोल कर हो पोलीस, असं होणार नाही. तुला 100 प्रश्नाची उत्तर 90 मिनिटांमध्ये माइंड व्यवस्थित ठेवून व्यवस्थित सोडवायची आहे. बरोबर. पुढचा प्रश्न बघा, वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक, एक कबूतर वेगळा आहे ते तुला ओळखायचं. बरोबर, साधं सोपं असतं. ज्याचा सराव जास्त असतो, जो रोज अभ्यास करतो, त्याला अशी गणित चुटकीमध्ये सुटतात. बरोबर, का? संख्यांचं डोक्यात बसलेलं असतं, संख्या डोळ्यात बसलेल्या असतात. बरोबर. आता 50 जर तुम्ही बघितलं तर 5चा वर्ग बरोबर 25 ची दुप्पट किती रे संदीप्या? 50. 128 बरोबर 8चा वर्ग बरोबर 64 ची दुप्पट किती रे भावड्या? 128. 100 कशाची दुप्पट आहे? 50 ची दुप्पट. 50 ही कोणत्या संख्येची वर्ग संख्या नाही, मग तुझं उत्तर 100 आलं. 72. 6चा वर्ग 36 ची दुप्पट किती रे संदीप्या? 72. मग वेगळा घटक काय रे संदीप्या? 100 हा तुझा वेगळा घटक आहे, हे डोक्यात घाल. बरोबर. बघा पुढचा, 144 ला 6 तर 324 ला काय? बरोबर. जर तुम्हाला जमलं तर कमेंट करा, नाहीतर मी कमेंट मध्ये उत्तर टाकतो. आणि याच्या एवढा सोपा प्रश्नच नाही. बरोबर. अभ्यास करा, सातत्य ठेवा, कारण अभ्यासाची गरज कोणाला आहे? तुम्हाला. जर तुम्हाला वाटत असेल तर आपलं प्ले स्टोर वर ऍप आहे, क्लास जॉईन करा, सगळं वाचा. काय प्रॉब्लेम आला तर आपला मोबाईल नंबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.